मित्रांनो, मी खास आज प्रभू श्री रामचंद्र शाही रथ उत्सव निमित्त आलेल्या जो आजचा जो कार्यक्रम आहे हा संध्याकाळी मला वाटतं 4 वाजेपासून हा चालू होणार आहे। आणि आता मी खास इथलं जे नियोजन चालू आहे हे बघायला आलो। आपण बघताय इथं हनुमानाची मूर्ती एका छोट्या ट्रॅक्टरवरती उभी केलेली आहे आणि हे रथाची सजावट चालू आहे। हे पेंटर असं छानसा असा रथ सजवलेला आहे। तर आपण इथले जे कार्यकर्ते कमिटी आहे यांची थोडक्यात आपण मुलाखत घेऊया। चला, तर अशा प्रकारे हे कार्यकर्ते इथं आपल्या समोर उपस्थित आहे। आपण त्यांची जरा मुलाखत घेऊ। नमस्कार दादा, जय श्रीराम। मला आज आनंद झाला। आज खास रथ उत्सवाच्या प्रोग्रामसाठी मी आलो आहे आणि मला याच्याबद्दल थोडी माहिती द्यावं तुम्ही, कसं काय कार्यक्रमाचं नियोजन वगैरे। भगवान श्रीरामचंद्रांचा रथोत्सव हा गेल्या अनेक शतकांपासून आपल्या बडगावचा सांस्कृतिक वारसा आहे। सर्व गाव मिळून हा रथोत्सव साजरा करत असतात, परंतु हा रथोत्सव तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये पोचावा अशी सगळ्या तरुण मंडळाची इच्छा आहे। म्हणून सगळेजण एकदम जोरात लटकलेले आहेत कामाला। सर्वजण जो तो आपल्या परीने मदत करतोय। यावर्षी आपण विशेष आकर्षण या रथोत्सवामध्ये ठेवलं आहे, म्हणजे ते दिल्लीचं आगोरी नृत्य। त्या आगोरी नृत्यासाठी दिल्लीहून एक टीम आलेली आहे। ती मिरवणुकीमध्ये जागोजागी त्यांचं सादरीकरण करणार आहे। त्याचसोबत भडगाव शहरातले जे काही आपले सुप्रसिद्ध बँड आहेत 6, ते स्वइच्छेने या रथोत्सवामध्ये सहभागी होत आहेत आणि आपल्या सर्वांना आनंद देण्यासाठी ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वादन करणार आहेत। तर ते 6 बँड, 2 DJ आणि 4 मूर्त्या, त्याच्यामध्ये अंगदची एक मूर्ती आहे, त्यानंतर भगवान श्रीरामांची आहे, हनुमानांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची, अशा 4 मूर्त्या आहेत। त्याचसोबत आपले जगदंबा टेंटचे जे मालक आहेत अविनाश माळी, ते त्यांच्याकडून त्यांचा स्वतःचा रथ आणि सजीव आरास भगवान सीताराम चंद्र आणि लक्ष्मण यांची आरास ते सजीव त्या ठिकाणी करणार आहेत। आणि त्यांचा जो काही विवाह सोहळा आहे सीतामातेचा आणि श्रीरामांचा, तो जागृती चौकामध्ये होणार आहे। तरी मी सर्व तालुक्यातील गावातील सर्व राम भक्तांना नागरिकांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी या रथ मार्गावर येऊन या रथोत्सवाचं दर्शन घ्यावं आणि या रथोत्सवात सहभागी व्हावं। जय श्रीराम। जय श्रीराम। किती वाजेपासून चालवणार आहे? 4 वाजता बाजारात पूजेला सुरुवात होईल आणि साधारण रात्री 12-12:30पर्यंत रथ परत या ठिकाणी बाजारात येईल। आणि तुम्ही म्हणताय की तालुका आणि जिल्हा, आणि माझी इच्छा आहे की हे पूर्ण जगात गेलं पाहिजे। पहिले आपण प्रयत्न करू की तालुका आणि जिल्हा गेलंच समजा। जय श्रीराम। तर हे दिल्लीहून आलेले कलाकार इथं त्यांचे मेकअप चालू आहे। हे 4 वाजता जो कार्यक्रम आहे त्याची सजावट चालू आहे। आपण त्यांची पण थोडीशी मुलाखत घेऊ। बघा की किती मेहनतीने काम करत आहेत। नाम क्या है? मेरा नाम प्रिंस चौहान। प्रिंस, आपका? विशाल। इसमें आप कौन सा रोल करने वाले? अगोरा प्रोग्राम। कहाँ है? आप कौन सा रोल कर रहे हैं इसमें? अगोरी। अगोरी का क्या नाम है आपका? किशनलाल। ऐसा आप तो ये कुछ कलाकारों से अपन मिले अभी, उनके जो मित्रांनो हे दिल्लीहून आलेले जे आघोरी नाटिका हे दाखवणार आहेत त्याच्यातले त्यांच्या टीमचे अध्यक्ष, आपण त्यांची मुलाखत घेऊ। क्या नाम है आपका? करण। करण भाई, आप दिल्ली से आए हो? हाँ जी। तो आप यहाँ हमारा ये भड़गांव है, आपको मालूम है कहाँ है? आप मालूम है ना? बताओ कहाँ है? हम महाराष्ट्र में है, जलगांव। भड़गांव में, भड़गांव तालुका में आए हैं। हाँ, प्रोग्राम करने घोरा का। अच्छा। आप फिर क्या बताने वाले हैं? यहाँ पे आप आइएगा, घोरे का प्रोग्राम देखिए हमारा। हम दिल्ली से आर्टिस्ट आए हैं।
बहुत दूर से आए ना हम। बहुत दूर से आए हम। आप आइएगा बड़गांव में, देखिएगा हमारा प्रोग्राम और बताइएगा कैसा लगा आपको। ऐसा हाँ, कितने घंटे का रहेगा आपका प्रोग्राम? हमारा घंटे का 4 बजे से रात में 12 बजे तक का ही हमारा प्रोग्राम रहेगा। कंटिन्यू? कंटिन्यू। वेरी गुड, चलो ठीक है, थैंक यू। देखा हमने अंदर मेकअप वगैरह चल रहा, चलो अच्छा। आपको लड़के तैयार हो रहे हैं, बाकी पूरा गेटअप मिलेगा आपको शाम को 4 बजे। बाकी देखना, सपोर्ट करना सारे भाई। हर हर महादेव। हर हर महादेव। आपका बड़गांव में स्वागत है पूरे बड़गांव वासियों की तरफ से। धन्यवाद आपका। चलो थैंक यू, ओके।